नमस्कार मंडळी. आज आपण बनवतो चमचमीत तवा पनीर मसाला. यासाठी सर्वप्रथम आपण काय करणार आहोत की पनीरचे इकडे आपण 1 कपभर तुकडे घेतलेले आहेत. साधारण इथे 12-15 तुकडे आहेत. आता या सर्व तुकड्यांना आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. तिथे पाव चमचा मीठ घालून घेतलेलं आहे. यासोबत साधारण अर्धा चमचा आपण लाल तिखट घालून घेतलेलं आहे. सोबत आपण घालून घेतो धना-जिरा पूड आणि यामध्ये आता पाव चमचा आपण हळद घालून घेतलेली आहे. सोबत आपण गरम मसाला घालून घेतलेला आहे. आता यावरती आपण मोहरीचं तेल साधारण अर्धा चमचा घालून आपल्याला यांना आता मॅरिनेट करून घ्यायचं आहे. सर्व मसाला आपण कोट करून घेणार आहोत पनीरवरती. सर्व बाजूने त्याला मसाला व्यवस्थित लागेल याची खबरदारी घ्या. छानपैकी सर्व मसाला लागला की आपल्याला 10 मिनटं यांना बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता आपण तवा पनीर मसाल्यासाठी मसाला बनवायला घेतो आहे. तर इथे मी मोठा तवा ठेवलेला आहे. त्यामध्ये साधारण मी 1 चमचाभर इथे तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण साधारण पाव चमचा जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं छान तडतडलं की आपण 2 मध्यम आकाराचे अतिशय बारीक चिरून घेतलेले कांदे यामध्ये घालून घेणार आहोत. आता इथे छान कांदे आपण घालून घ्यायचे आहेत, व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत. कांदे नरम व्हायची वाट पाहिजे. इथे कांदा आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकतात कांद्याचा रंग बदललेला आहे. थोडासा गॅप आपण मध्ये करायचा आहे आणि आलं लसूण याचा क्रश यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित कांदे परतवून घ्यायचे आहेत. आलं लसूण व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे. छान आता कांद्याचा रंग व्यवस्थित बदलत आला की आपण पुन्हा तसाच गॅप करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये टॉमॅटोची प्युरी घालून घ्यायची आहे. इथे मी 3 टॉमॅटोची घट्टसर प्युरी घालून घेतलेली आहे. आता व्यवस्थित आपल्याला सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि पुढे आपल्याला त्याला अधिक शिजवून घ्यायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता टॉमॅटो छान शिजलेले आहेत, नरम झालेली आहे ग्रेव्ही पूर्ण. आता यामध्ये आपण काय करणार आहोत, पुढे आपण पाणी घालून घेणार आहोत. तर आता सर्वप्रथम आपले जे मिक्सरचं जे भांडं होतं त्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत आणि ते पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. म्हणजे जेणेकरून आपल्या प्युरीचा जो वेस्टेज नाही होणार आणि तेच पाणी आपल्याला इथे यूज होईल. आता छान आपल्याला यामध्ये पुन्हा ही ग्रेव्ही शिजण्यासाठी चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता आपण सुके मसाले घालून घेतो. तर यामध्ये सर्वप्रथम आपण घालतो पाव चमचा हळद आणि साधारण आपण अर्धा चमचा इथे लाल तिखट घालून घेतो. आता इथे मी 1 मोठा चमचा धना पावडर घालून घेतलेली आहे आणि पाव चमचा इथे गरम मसाला घालून घेतलेला आहे. आता आपल्याला हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. व्यवस्थित एकत्र केल्यानंतर आपल्याला हे मिश्रण आटवून घ्यायचं आहे. आता मसाले यामध्ये एकत्र झाले पाहिजेत, छान याचा रंग बदलला पाहिजे. आता ग्रेव्ही आपली एकवटून आलेली आहे आणि छान दाटसर पण झालेली आहे. तुम्ही पाहू शकतात साधारण 5 मिनटानंतर ही पूर्ण ग्रेव्ही आटलेली आहे आणि आता घट्टसर झालेली आहे. आता या स्टेजला आपण काय करायचं आहे, पुन्हा यामध्ये थोडासा गॅप करून घ्यायचं आहे आणि मध्ये आता आपण यामध्ये पनीर घालून घेणार आहोत. तर आपलं मॅरिनेट केलेलं पनीर जे आहे ते आता इथे छान यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपल्याला त्याला परतवून घ्यायचं आहे. आता तवा फार गरम आहे आणि ते खाली चिकटू नये म्हणून आपण यामध्ये थोडंसं तेल घालून घेतो. आता व्यवस्थित आपल्याला पनीर जे आहे ते 1-2 मिनटं यावरती परतवून घ्यायचं आहे. पनीर व्यवस्थित परतवून झालं आणि पनीर व्यवस्थित नरम झालं की आपण ज्या भांड्यामध्ये पनीर मॅरिनेट करायला ठेवलं होतं त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ते पाणी आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता पनीर आपलं छान शिजलेलं आहे. त्यावरती आपण कसुरी मेथी घालून घ्यायची आहे आणि एकदा पुन्हा ढवळून घ्यायचं आहे. आता या स्टेजला आपण कसुरी मेथी घातली आहे कारण कसुरी मेथी ज्यावेळेला पनीरवरती घातली जाते तर पनीरची थोडीशी लज्जत वाढते. आता आपण काय करायचं आहे, हे कसुरी मेथी आणि याचं मिश्रण थोडंसं पाणीदार करायचं आहे म्हणून आपण त्या मॅरिनेटवाल्या भांड्यामध्ये इथे पाणी घालून घेतलेलं आहे. छान आता आपल्याला सर्व ग्रेव्ही एकत्र करून घ्यायची आहे आणि हे सर्व मिश्रण एकत्र शिजवून घ्यायचं आहे. आता यामध्ये तुम्ही पाहू शकता आपले पनीर जे आहे ते सॉफ्ट राहण्यासाठी आपण लगेच यामध्ये पाणी घालून घेतलेलं आणि हे गार पाणी आहे. आता छान आपल्याला सर्व ग्रेव्ही एकत्र करून घ्यायची आहे आणि तिला एकसंध करून घ्यायचं आहे आणि आता झाकण ठेवून आपल्याला तिला पुढे 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. छान आता 10 मिनटानंतर तुम्ही पाहू शकतात ग्रेव्हीचा रंग सुंदर आलेला आहे. व्यवस्थित ग्रेव्ही शिजलेली आहे आणि आपली तवा पनीर मसाल्याची भाजी तयार झालेली आहे. आता या स्टेजला तुम्ही गरमागरम ही भाजी सर्व करू शकतात. आता इथे आपण थोडीशी कोथिंबीर वरून घालून घ्यायची आहे आणि आपली जी ग्रेव्ही आहे ती आता सर्व करायला तयार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये लिंबू पिळू शकतात किंवा कांद्याचे स्लायसेस पण देऊ शकतात. आता झटपट आपल्या घरच्या घरी बनवण्यासाठी मी ही भाजी बनवलेली आहे. नक्की ट्राय करा. कशी वाटली ती कॉमेंट्समध्ये कळवा आणि
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बरेच जण व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत, तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.